हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. हे व्हिडिओ जो आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. पण मी खूप आधी व्हिडिओ शूट केले ते हे आहेत आमचे लग्न जुळण्याआधीचे. म्हणजे आमचं लग्न जेव्हा ठरण्याच्या प्रोसेसमध्ये होतं तेव्हा माझी मम्मी मुलाच्या घरी गेली होती, म्हणजे गावी जाऊन त्याचं घरबीर बघण्याची आमची सगळी ही प्रोसेस चालू होती. तेव्हा आम्ही गावी गेलो होतो ह्यांच्या, आणि ह्यांचं घर वगैरे बघत होतो. तेव्हा ह्यांच्या गावी गेल्यानंतर आधीचं जर तुम्ही याचा व्हिडिओ पाहिला असेल ना, तर तो खूप मागे असेल, थोडासा तुम्ही जाऊन बघा. त्याच्यामध्ये आहे की आम्ही ह्यांच्या घरी गेलो होतो, शेतात गेलो, शेत फिरलो, जंगल सफारी करून आमची झाली. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, दमलो. मग ह्यांनी यांच्या घराच्या बागेत जे नारळाची झाडं लागलेली आहेत त्याच्यातून शहाळे काढले मस्त ताजे ताजे, आणि सोलून आम्हाला मस्त पाणी काढून दिलं त्याचं. आणि मस्त आम्ही सगळ्यांनी नारळाचं ताजं शहाळ्याचं पाणी आम्ही सगळ्यांनी प्यायलं आणि खूप मस्त वाटलं. आणि घरात आम्ही जेवलो मस्तपैकी. चुलीवरती जेवण बनवलं होतं, छान गरमागरम चिकन होतं. सगळ्यांनी चिकन खाल्लं, फक्त मी आणि हे जरा व्हेजिटेरियन होतो त्या दरम्यान, म्हणून आमचं व्हेजच खाल्लं आम्ही दोघांनी पण. आणि मग बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं, कारण का त्यांना सगळ्यांना चुलीवरचं ऑथेंटिक गावचं जेवण जेवायचं होतं. माझी मम्मीचं प्रचंड खुश होती, कारण का तिला शहाळ्याचं पाणी तर खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे ती बघा किती खुश होती. आणि ताजं होतं, झाडावरचं काढलेलं, आणि ह्यांनी काढलेले, हे स्वतः चढले होते आणि वर चढून त्यांनी काढले. पण तो आम्ही मोमेंट शूट करायचा राहिला, पण आम्ही तो बघितला प्रत्यक्ष डोळ्यांनी. माझी बहिणीने आणि मिनीने खूप मजा घेतली आम्ही त्या व्हिडिओची, पण शूट करायचं राहिलं. पण नंतर आम्ही सगळ्यांनी नारळ पाण्याची मजा घेतली, जेवलो. जेवण झाल्यानंतर आम्हाला निघण्याची वेळ झाली होती. मग तेव्हा त्यांनी ना आम्हा सगळ्यांना असं लाईनीत बसवलं. माझी ही मावस सासू आहे, म्हणजे माझी मावशी आहे, आणि ही माझी सासूबाई आहे. ह्या एकदम छान साध्या भोळ्या दोघी पण लेडीज आहेत, पण खूप छान पर्सन आहेत. आणि मग ह्यांनी आमच्या सगळ्यांचं औक्षण केलं आणि सगळ्यांना गिफ्ट्स घेतले, म्हणजे सगळ्यांना कपडे घेतले होते. सगळ्यांचं औक्षण करून सगळ्यांना बघा, माझ्या मम्मीला साडी, बहिणीला साडी, शाकिरा दिदीला साडी, मला साडी, आमच्या सगळ्यांना साड्या घेतल्या. आणि सगळ्यांना म्हणजे जाताना मानपान केला सगळ्यांचा. आम्हाला काजू दिले, आंबे दिले, म्हणजे ते कैरीचे आंबे असतात ना, ते आंबेसुद्धा दिले होते. आणि तांदूळ दिले होते, म्हणजे असे भरपूर खरे तांदळाची गोणी वगैरे दिली होती. आम्ही सगळं ते घेऊन गाडीत ठेवलं होतं. त्याच्यानंतर इथे बघा माझा नंबर आला, मला साडी दिली आईंनी, आणि मस्तपैकी आमचे सगळ्यांचं सगळं मानपान करून झाला. त्याच्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले. मग मुलांचा नंबर आला, मुलांना पण दिलं. म्हणजे इथे बघा प्रदीपसाठी, माझ्या भावासाठी सुद्धा त्या लोकांनी कपडे घेतले होते. मग त्यांचंही औक्षण वगैरे केलं होतं इथे. आणि आम्ही सगळे कपडे बघून खूप खुश होतो, कारण का खूप छान साड्या दिल्या होत्या त्यांनी आणि खूप सगळ्यांना आवडल्या होत्या त्या. त्याच्यानंतर बघा प्रदीपचं औक्षण केलं बाबांनी, माझ्या भावाचं पण औक्षण केलं आणि त्यांनाही कपडे वगैरे दिले. पण ह्याच्या मागे माझं व्हॉइस ओव्हर मी का देते, कारण का मागे ना थोडंसं बॅकग्राऊंडला खूप नॉईज होतं, मिक्स होतं सगळ्यांचा आवाज, त्याच्यामुळे ते काही कळलं नसतं, म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते. पण हे माझं आता घर आहे, त्यावेळेस हे माझं घर नव्हतं, हे फक्त बघण्याची प्रोसेस होती त्यावेळेस चालू. पण आता हे माझं हक्काचं घर आहे गावी. तर त्यावेळेस हे फक्त आम्ही बघायला गेलो होतो गावी, त्यांचं घर कसं आहे. मी एकदा बघितलेलं आहे, पण माझ्या मम्मीने पहिल्यांदाच बघितलं होतं. त्याच्यामुळे ही आमची बघण्याची प्रोसेस चालू होती ना, तेव्हाचे हे व्हिडिओज आहेत. अजून बरेच व्हिडिओ आहेत, मी नक्की पुढे थोडे करून शेअर करेन. मला वेळच मिळत नव्हता, त्याच्यामुळे आता आम्ही इकडनं त्यांच्या घरातून निघालो बघा. गाडीत माझी बहीण झोपली, कारण का खूप दमलो होतो आम्ही जंगलात फिरून शेतात फिरून खूप मजा करून. त्याच्यानंतर आम्ही आमच्या परत रिसॉर्टवरती चाललो होतो, जिकडे आम्ही रिसॉर्टवर राहत होतो गणपतीपुळ्याजवळ. तिकडे आम्ही निघालो. आणि रूम की हालत तहस नहस हो गया हम घूम के आने के बाद. अभी मैंने पूरा साफ़ किया है, कबर्ड में थोड़ा सामान सेट कर दिया है. और ये देखो हमारे वो विक्ट्री, और ये थकी हुई मेरी माता, थक गई. चलो अभी ज्योति नींबू पानी बनाने वाला था ना बेटा. मैंने कंफर्टेबली शर्ट्स और टी शर्ट पहन लिया है. बालों को अपने औकात पे आ गए बाल मेरे. थके. चलो लड़के देखते क्या करते, देखो थके से हमारे दो प्राणी. चलो लड़कों के क्या, एक जन बाथरूम में नहा रहा है, एक उधर नहा रहा है जेंट्स, और ये विजय भाई साहब आप किधर जा रहे हो अभी नहाने? एक प्राणी हमारा नहा के आ चुका है और दूसरा नहाने की तैयारी में है. नहा के बैठा अच्छा, है. नहा के बैठा है, मुझे लगा नहाने की तैयारी में है. नहा के सोया है. आज हम नए तरीके से बनाएंगे नींबू पानी, ये प्रदीप भाई के डायरेक्शन से. क्या करो, गरम? मैं ऐसे नहीं, गरम करो. ऐसा ये पानी है, इसमें शक्कर डाल के ऑलरेडी रखा गया है.
अरे दो तू पण बस ना, कर ना खाली खुसर खुसर। मानुस भी आ गया है नींबू पानी बनाने में। ठंडा नहीं है, सादा पानी के साथ। ठंडा क्यों नहीं लाया? ठंडा बोला नहीं है मम्मी ने। ये अरे तू बहुत गोरी लग रही थी, टेंशन मत ले। ये माता ने हमारे बोला ठंडा पानी मत लो, सादे पानी में बनाओ। ये डायरेक्शन दे रही है नींबू पानी बनाने के लिए। हाँ देखो हमारे नींबू पानी के डायरेक्शन। पहले दिखाओ मेरे को, गिर रहा है क्या? हाँ अरे वाह, कैंची से काटा है। हमारे पास चाकू नहीं है, कैंची से। देखो होल किया जा रहा नींबू में। वाह ये नए तरीके का नींबू पानी, होल वाला, होल वाला नींबू पानी। अरे बाबा दी अटकली। बाबू तो पिचकला दुसरीकडे। वो डाल देना उसके अंदर है प्रदीप, वो पूरा निचोड़ के उसी के अंदर डाल दो। हाँ अरे ऐसा खोल देते ना उसको, क्या प्रदीप? नहीं मत डालो, कैसे मत डालो। अच्छा है मेरे को लगा। हाँ टाकून दे तसा तो ते साय। हाँ दूसरा ये भी दो। कितना बड़ा मच्छर है मम्मी, अब सगळे कापून टाकायला लागले. हाँ आणि मुरू दे, याच्यात नंतर काढायला घ्या। ठेवा ना उद्याच्या आपण. ठेवलेत थोडे, ठेवलेत। पचकलं का? पचकलं त्याचा लिंबू का पचकला। हाँ प्रदीप खोलो ना उसको दो हाथ से, ऐसे दो टुकड़े करो ना हाथ से। हाँ ऐसा करो, उसको फाड़ो, उसका पोट मौसम कर दो। हाँ वेरी गुड। अब उसको करो। मेरे बाबू देखो कैसा कर रहे हैं। कुछ मंत्र पढ़ना है किसके लिए? पढ़ो। कौन से आते हैं तुम? नींबू चलता है। कौन सा मंत्र पढ़ना है तुमको, पढ़ लो। ओ नींबू महेश्वर। नाही घातलाय। शकीरा आहे चमचा दिसतो नाही आहे. बस आता काय करायचं? एक आहे आता काय करायचं? आमचा कॉटेज आहे। आमचा कॉटेज। चलो हमारे इधर पूरा रेडी है सब। चलो रेडी है। अंधेरा है, अंधेरा है। दे इकडे मी घेते. इथे आता संध्याकाळी आम्ही निंबू पाणी वगैरे पिऊन थोडासा आराम करून मस्तपैकी आता आम्ही चाललो होतो। खूप थकलो होतो, पण आम्ही सगळे आता जेवायला बाहेर चाललो होतो। पण जेवणाआधी आम्ही म्हटलं होतं रात्रीचं जरा बीचवर जाऊया, बीच बघूया, जर काही फोटोज काढता आले तर तिकडे फोटोशूट करूया। स्पेशली आम्ही फोटोशूटसाठीच कोकणात आलो होतो। म्हणजे आमचं पर्पज दोन्ही हे होतं की ह्यांचं घरही बघायचं आणि त्यानंतर आमच्या प्री वेडिंगचे काही शूटसुद्धा करून घ्यायचे, फोटोशूट असे बीचवरती। त्याच्यामुळे आम्ही बीचचं लोकेशन बघायला चाललो होतो, जेणेकरून आम्ही समजा रात्री थोडेफार फोटोशूट करता आलं तर आता करायचं, नाही तर मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला तर आम्हाला यायचंच होतं। म्हणून हे मंदिराजवळचं जे बीच आहे ना तिथे आम्ही आलो होतो। पण खूप काळोख होता, तुम्ही बघू शकता, प्रचंड काळोख होता आणि लोक सगळी निघत होती आणि आम्ही तेव्हा चाललो होतो। म्हणजे समुद्र किनारा पूर्ण खाली झाला होता, लोक घरी चालली होती, आम्ही त्यावेळेस बघायला चाललो होतो। पण आम्ही खूप मजा केली तिकडे। अंधारात थोडेसे फोटो काढण्याचे प्रयत्न केले, पण फोटो मात्र तर काही आले नाही। पण पाण्यात थोडेसे पाय वगैरे भिजवून थोडंसं मातीत खेळून मग आम्ही सगळे पुन्हा निघालो, कारण का खूप काळोख होता आणि बरेच लोक कोणीच नव्हते। त्याच्यामुळे आम्ही थोडंसं म्हटलं नको, इथे एवढ्या ह्याच्यात सेफ नाही आहे, म्हणून आपण निघूया पुन्हा। मग आम्ही पुन्हा घरी जायला निघालो। घरी म्हणजे रिसॉर्टवर जाण्याआधी जेवून जायचं होतं आम्हाला। त्याच्यामुळे मग आम्ही एका रेस्टॉरंटवरती जायचं ठरवलं, जे आम्ही ठरवलं होतं कुठे जायचं। आम्ही काही काही स्पेसिफिक रेस्टॉरंट बघायचं ठरवलं होतं। सोलकड़ी दाल, क्या है, मटर एंड आलू की सब्जी। ये कौन सा सब्जी पता नहीं, बट राइस, पापड़ और अनियन। रोटी पण चाइनीज, वो लोग वेज, और ये वेटिंग में शेजवान दो ना सारे। ए आ गया मम्मी, आ गया. नको नाही खा. खाओ, खा रे, खा रे. मे भी व्हिडिओ